So today we are going to study Gauss theorem and its application, if time permit. आवाज येतोय ऐकायला सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? हा, ठीक आहे. तर आपण आता शिकतोय पेपर 3 मधला टॉपिक नंबर 2. दॅट टॉपिक इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, जो टॉपिक आपण स्टार्ट केला होता दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक. आणि कालच्या लेक्चर पर्यंत आपण बघितलं होतं व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, so what we have to study in electrostatic? Before that we studied electricity. There are two types, one is electrostatic and second is current electricity. As far as the study of charges which are at the rest are concerned, we have to study its property under electrostatics. And when these charges are moved or if they are in the motion, then they produce current, and then we can study current electricity. Okay, not only in current electricity we have second the fourth paper, and not only studied the current electricity but the effect of current, त्याचाही आपण फोर्थ मध्ये अभ्यास करणार होतो. ते आपण काल बघितलं होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काही बेसिक गोष्टी पण आपण बघितल्या. देर आर सम physical quantities associated with the electrostatics, like electrostatic force, electric intensity, electric potential, इलेक्ट्रिक फ्लक्स अँड ऑल दिस थिंग्स. ओके, तर आपण या सगळ्याचा अभ्यास केला होता आणि त्याचा सगळ्याचा यूज करून आता आपण शिकणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा काय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला गॉस थेरम काय आहे. ठीक आहे, तर आपल्याला त्या गॉस थेरमचा आज अभ्यास करायचा आहे. तर कालच्या लेक्चरला जे जे होते त्यांना कदाचित माहिती झालं असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं फाइंड आउट केलं होतं आपण, त्यांचे डेफिनेशन्स काय आहेत, त्यांचे फॉर्म्युले काय आहेत. इवन दो एक छोटीशी गोष्ट होमवर्कला दिली होती, टू फाइंड आउट द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. होपफुली तुम्ही ते फाइंड आउट पण केलं असेल. ठीक आहे, त्याची त्या रिलेशनची गरज आपल्याला नंतर लागणार आहे उद्याच्या लेक्चरला वगैरे, पुढच्या लेक्चरला. त्यामुळं ज्यांनी कोणी फाइंड आउट नसेल केलं त्यांनी परत एकदा फाइंड आउट करा पुढच्या लेक्चर पर्यंत. तेवढा वेळ अजून मी तुम्हाला वाढवून देतो. बिफोर दॅट थोडंसं रिवाइज करूया आपण काय बघितलं होतं लास्ट. इफ यू पीपल नो दॅट, जस्ट फॉर्म्युले लिहितो मी. ओके, लास्ट जे बघितलेले फॉर्म्युले होते काल. हा, सो okay, there is another notebook, so these probably formulas are not with. Okay, I will write here only. तर काही फॉर्म्युले जे आहेत ना ते मी लिहितो इथं. लाईक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन two charges if the charges are unlike. If the charges are like, they repel each other. There is also force of repulsion, and this force of attraction or force of repulsion can be mathematically represented as 1 upon 4 pi epsilon naught k q1 q2 divided by r square. That means this force is depend on product of charges and it is also depend on square of distance between them. Okay, याच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला जर चार्जनी डिवाइड केलं then we get इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. काय मिळतं आपलं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय द चार्ज. काल आपण एक्झाम्पल पण बघितलं होतं. ओके, तुमचा रिझल्ट लागला तर काय होतं ना, होपफुली यू नो दॅट एक्झाम्पल. अदरवाइज जस्ट चेक एस्टरडेज लेक्चर, डे बिफोर एस्टरडे, नॉट एस्टरडे, त्याच्या अगोदर लेक्चर झालं होतं आपलं. ओके, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जे आहे दॅट इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय द चार्ज. ओके, दुसऱ्या चार्जचा फोर्स जो आपला चार्जला जाणवतो, आपल्याला जाणवत असेल, सपोज वी आर द चार्ज, सेकंड पर्सन इज ऑल्सो चार्ज, तर त्याचा फोर्स जो आपल्याला जाणवतो दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज द फोर्स पर युनिट चार्ज. आणि त्याच्यामुळे हा फॉर्म्युला काय होऊन जातो, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट के क्यू अपॉन आर स्क्वेअर. कारण फोर्सला पण चार्जने डिवाइड केलं तर एक चार्ज यातला निघून जाईल. सो दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. अँड आफ्टर दॅट वी मॅथमॅटिकली फाइंड आउट another physical quantity associated with the electricity, and that is electric potential. Basically electric potential is what, in simple word, electric potential is the work done for the charge. For example, if there are two charges, positive charges, suppose these are the like charges, then they will repel each other,
and to brought one positive charge near to the another positive charge, we have to do some external work, and that external work done for the charge is nothing but the electric potential. So how we define electric potential? Electric potential is the work done for the charge. ओके. आणि मग त्याच्यात सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या तर देर आर 2-3 स्टेप्स मॅथमॅटिकली. आय विल नॉट गो इन टू डिटेल ऑफ दॅट. पण ते सगळं फाइंड आउट केलं तर काय फॉर्म्युला सापडतो? इलेक्ट्रिक पोटेंशियल इज 1/4 pi epsilon naught k q upon r. Okay, so if we see the mathematical formulas of electrostatic force, electric intensity, and electric potential, then one can find out that as we go from force to intensity, then intensity to potential, then one of the physical quantity goes on decreasing. Like from force to intensity, one charge was decreased or lost, or not lost, we can say, but this will disappear. And when we go from intensity to potential, one distance get disappear. And if you want to if you want to go from potential to next quantity, physical quantity which is related with the electricity, then either q or r may be disappear from the equation. पण चार्ज जर काढून टाकला आपण याच्यातला तर देर इज नो मिनिंग, बिकॉज इफ देर इज नो चार्ज देन देर इज नो इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी मधली किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधली पुढची क्वांटिटी चार्ज फाइंड आउट, चार्ज डिसअपिअर करून आपल्याला फाइंड आउट करताच नाही येणार. सिमिलरली आर फाइंड आउट केलं तर चार्ज शिल्लक राहील की नाही. आणि चार्ज ज्याने आपण सुरुवात केली त्या टॉपिकची. हा, म्हणजे याचा सरळ अर्थ काय आहे की आपण इक्वेशन मधनं क्यू किंवा आर यातला कुणालाही काढू नाही शकत. म्हणजे याचा अर्थ की पोटेन्शियल नंतर पुढची अशी कुठली क्वांटिटी तुम्हाला मिळणार नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला साधारणतः किती क्वांटिटीचा अभ्यास करायचा आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये साधारणतः किती क्वांटिटीचा अभ्यास करायचा आहे? सांगा कुणीतरी. किती क्वांटिटीचा अभ्यास करायचा आहे? अरे या टॉपिक मध्ये आपण किती क्वांटिटीचा अभ्यास करणार आहोत? किती फिजिकल क्वांटिटीचा अभ्यास करणार आहोत? 3. कुठल्या कुठल्या त्या? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. या 3 क्वांटिटीचा फक्त अभ्यास करायचा. आणि त्यातल्या या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा यूज करून आपण काय शिकणार आहोत आता? गॉस थेरम शिकणार आहोत. व्हॉट वी हॅव टू स्टडी? गॉस थेरम. बेसिकली द गॉस थेरम इज युज्ड टू डिटरमाइन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. गॉस थेरमचं कामच आहे टू फाइंड आउट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. Okay, so to find out the electric intensity, you should know one another physical quantity which is known as electric flux. Okay, तर एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, that is electric flux. And electric flux is what? Electric flux is the number of lines start from positive charge which goes to negative charge. For example, suppose if we kept positive charge near to the negative charge, then they will attract each other. बरोबर ना? पॉझिटिव्ह निगेटिव्ह जवळ ठेवले तर देर विल बी अट्रॅक्शन. दॅट मीन्स either positive charge move towards negative charge or negative charge move towards positive charge or both will move towards each other. यातली काहीतरी पॉसिबिलिटी होऊ शकते. बट फॅराडे न काय सांगितलं आपल्याला? अट्रॅक्शन होतं म्हणजे काय होतं? तर अट्रॅक्शन होतं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो निगेटिव्ह चार्ज कडे मूव्ह होतो. ठीक आहे, हे आपण डिस्कस केलं होतं की हे सगळं 12वी मध्ये झालंय आपल्याला. ओके, सो हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज कडे जातो बाय युझिंग डिफरंट पाथ like this. One of the straight forward positive charge will goes like this. Okay, another charge may be move like this, charge may be move like this. So these are the different possible paths which start from positive charge and ends to the negative charge. So these are the different ways along which positive charge move towards a negative charge, and these different ways or these different lines or paths are called as the electric lines of force. If these charges are placed in a vacuum, if these charges are in a vacuum medium other than vacuum, then these lines are called as a electric lines of induction. नावं त्याची वेगवेगळी आहेत. either this line is called as electric line of force or this line is also called as electric line of induction, depending on the medium, कुठल्या medium मध्ये charges आहेत. But the total lines which start from positive charge is called as electric flux. त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतो. and that electric flux is denoted by letter phi. So what is electric flux? This is the number of lines start from positive charge. In this case, the number of lines start from positive charge is 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So flux is equal to here 7 or something like this. Okay, it's maybe a different number. And mathematically, this flux is depend on what? Faraday परत सांगतो आपल्याला की the flux is equal to what? The flux is equal to charge.
ओके. चार्ज वरती डिपेंड आहे की किती फ्लक्स आहे, 7 फ्लक्स ठेवायचा, 700 ठेवायचा, 7000, 7 lakh or whatever may be the number. So this number is depend on the charge. So there is a relation between electric flux and charge, and that relation was given by scientist Gauss, and this relation is called as a Gauss theorem. So this relation is called as a Gauss theorem. Okay, first of all we will study its statement, and then we will prove. We will see mathematical statement of Gauss theorem also, and then we will prove the Gauss theorem. So this is the part of today's lecture. Okay, सो आपल्याला हे आजच्या लेक्चरला शिकायचं आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत, गॉस थेरमचं स्टेटमेंट काय आहे, मॅथमेटिकल स्टेटमेंट काय आहे त्याचं, अँड हाऊ टू प्रूव्ह द गॉस थेरम. ओके, सो व्हॉट द गॉस थेरम सेज, साधारणतः हा जो बेसिक कन्सेप्ट बघितला ना त्यासारखाच आहे. ओके, फॅराडेने सांगितलं त्यासारखं, द फ्लक्स इज जनरली इक्वल टू व्हॉट, चार्ज. ठीक आहे, फ्लक्स हा कशावरती डिपेंड आहे, चार्ज वरती डिपेंड आहे. Okay, now if we keep the charge inside a surface or inside a body or inside a closed surface or closed body, then the flux passing through the charge which normally pass normally to the surface. Okay, normally pass normally to the surface. That means in general these lines should pass normally to that surface, but many time what happen की ते charges जे आहेत ते does not pass through normally to the surface, आणि मग त्या केस मध्ये तुम्हाला टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फाइंड आउट करता येतो. ओके, सो हे आपण फाइंड आउट केलं होतं 12वी सायन्स मध्ये. विदिन 1 minute I will just tell you what is TNEI here. सपोज दिस इज अ चार्ज, वन चार्ज, त्याच्या समोर सरफेस घेतलं तर या सरफेस मधनं लाईन कशी पास होईल, परपेंडिक्युलर पास होईल. ठीक आहे, दिस इज सपोज ही जर सरफेस असा काही घेतला लाईक दिस आणि चार्ज घेतला तर कदाचित ही लाईन कशी पास होईल सरफेसला, परपेंडिक्युलर पास होईल विथ सम अँगल थीटा. ओके, आणि किती लाईन्स बाहेर पडतात या सरफेस मधनं, या चार्ज मधनं बाहेर पडणाऱ्या किती लाईन्स या सरफेस मधनं पास होतात, याला म्हणतो आपण टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. काय म्हणतो आपण त्याला, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, और इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज TNEI. अँड दिस TNEI शुड बी इक्वल टू व्हॉट, फॅराडेने मग सांगितलं ना की या लाईन ज्या पास होतात एखाद्या चार्ज मधनं त्या कुणावरती डिपेंड आहेत, the line passing from the charge, that is called as electric flux, and this electric flux is equal to what, already here we know that, already Faraday tells us. 11वी मध्ये सांगितलं होतं आपल्याला ना, 11वी मध्ये आपण हे बघितलं होतं, 12वी मध्ये पण तेच रिपीट केलं आपण, BSc 1 ला पण तेच बघायला लागलोय. नथिंग न्यू, काय नवीन नाही आहे त्याच्यात. सो याच्या पूर्वी आपण बघितलंय. सो या लाईन ज्या बाहेर पडतात दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स, दॅट डिपेंड ऑन द चार्ज. आणि त्याच लाईनला आता काय शब्द वापरायला लागलोय आपण, total normal electric induction, that should be equal to what, charge. Suppose there is one charge, suppose there are two charge, then lines will be increased. Suppose there are three charge, then lines will be increased. So the TNEI is equal to what, summation of charge. है ना, कशावरती डिपेंड असणार आहे ते, समेशन ऑफ चार्ज होती. लाईक दिस, अगरबत्ती तुम्ही पेटवली तर अगरबत्तीनं धूर बाहेर पडतो, है ना. तो धूर म्हणजेच काय आहे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणूया आपण. हा जो धूर बाहेर पडतो आपल्या नाकात शिरतो. ठीक आहे, छोटी अगरबत्ती असेल तर काय होईल, छोटासा धूर बाहेर पडेल. मोठी अगरबत्ती घेतली तर जास्त धूर बाहेर पडेल. समजा एक 10-12 अगरबत्ती लावल्या तर, 10-12 अगरबत्त्या पेटवल्या आपण, तर त्याच्यातनं बाहेर पडणारा वास जो आहे तो काय असणार, कमी असेल का जास्त असणार. सोपं आहे, जाऊ दे गॉस थेरम अँड ऑल दिस थिंग्स. यू शुड नो व्हॉट इज फिजिकल मिनिंग ऑफ द गॉस थेरम. आणि त्यासाठी मी छोटंसं उदाहरण दिले मी तुम्हाला. एक अगरबत्ती पेटवली एका खोलीमध्ये, छोटीशी अगरबत्ती आहे, साईज फार कमी आहे त्याची, थीन आहे, ती पेटवली तर काय होईल, त्याच्यातून वास बाहेर पडणार. दुसऱ्या खोलीमध्ये जरा जाड अगरबत्ती आपण पेटवली, दोन्ही सुगंधी अगरबत्ती आहेत, तर त्याच्यातनं जास्त धूर बाहेर पडणार. तिसऱ्या खोलीमध्ये आपण 10-12 मोठ्या अगरबत्त्या पेटवल्या असतील तर कुठल्या खोलीमध्ये तुमच्या नाकात जास्त धूर जाईल, पहिल्या खोलीमध्ये, दुसऱ्या खोलीमध्ये का तिसऱ्या खोलीमध्ये. पटकन सांगा, आपलं गॉस थेरम कडे जायचं आहे, वी आर ऑलरेडी लेट. कुठल्या खोलीमध्ये जास्त तुमच्या नाकामधून वास जास्त होईल, सगळे आत नाही व्यवस्थित, नॉट सफरिंग फ्रॉम कोविड ऑर ऑल दिस थिंग्स, कारण त्या लोकांना काही वास येत नाही. दिस इज वन सिम्पटम्स ऑफ कोरोना पेशंट. बाकीच्यांना वास यायला काय हरकत नाही की,
अरे एका खोलीमध्ये एक छोटी अगरबत्ती पेटवली, त्या खोलीत तुम्ही गेलात 1 मिनिटासाठी. दुसऱ्या खोलीमध्ये जर जाड अगरबत्ती आहे ती पेटवली, तिथं 1 मिनिट गेलात आणि तिसऱ्या खोलीमध्ये भरपूर अगरबत्त्या पेटवल्यात, मंदिरात पेटवतात तशा भरपूर आणि तिथं जर तुम्ही 1 मिनिट गेला असाल, तर कुठल्या खोलीमध्ये जास्त वास येईल तुम्हाला? पहिल्या खोलीमध्ये? तिसऱ्या खोलीमध्ये. बरोबर आहे ना? का? कारण धूर काय झालाय? जास्त आलाय. तर धूर म्हणजे काय? धुराच्या रेषा. जुग 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 आगीन गाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी. तसं आपला हा चार्ज काय करतो? लाईन्स बाहेर टाकतो आपल्याकडून. हा धुराच्या रेषा असतात तशा लाईन्स बाहेर पडतात. हा आणि त्या लाईनची संख्या काय असेल? चार्जची संख्या वाढली तर या लाईनची संख्या पण काय होत राहणार? वाढत जाणार. इतका तर सोपा नियम आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ गॉस थेरम. त्यालाच काय म्हणतो आपण? गॉस थेरम म्हणतो. सो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मीन्स द लाईन्स विच आर पासिंग फ्रॉम द चार्ज विच क्रॉस दी सरफेस. म्हणजे अगरबत्तीतून बाहेर पडणाऱ्या धुराच्या रेषा ज्या आपल्या नाकातून आत येतात. दॅट इज द हिअर इन गॉस थेरम टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. त्या कुणावरती डिपेंड आहेत? धुराच्या रेषा ज्या त्या कुणावरती डिपेंड आहेत? तर पेटरलेल्या अगरबत्तींच्या संख्येवरती. संख्या कमी असेल तर कमी धूर येईल, संख्या जास्त असेल तर जास्त धूर जाईल. लाईक दिस. ओके. सो गॉस थेरम काय सांगतो आपल्याला? धुरांच्या रेषा अगरबत्तीवरती अवलंबून आहेत ना, अगरबत्तीच्या संख्येवरती. तसं चार्ज मधनं बाहेर पडणाऱ्या रेषा आहेत दॅट इज कॉल्ड एज अ टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस. सरफेस मात्र क्लोज्ड असायला हवा. ओव्हर ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप. कुठलाही आकार असला चालतो त्या सरफेसचा. ऑफ एनी शेप इज इक्वल टू. कुणावरती इक्वल आहे? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. ओके. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. In short, it is called as a TNEI. Okay. TNEI over a closed surface of any shape is equal to. कुणावरती डिपेंड आहे? धुराच्या रेषा बाहेर ज्या पडतात की नाही, तुमच्या नाकात शिरणाऱ्या त्या धुरांच्या रेषा ह्या कुणावरती डिपेंड आहेत? चार्ज वरती, अगरबत्तीवरती. तसं ना त्या केसमध्ये, जसं तिथे चार्ज वरती. जेवढे चार्ज जास्त तेवढा TNEI काय असणार? जास्त असणार. जेवढा चार्ज कमी तेवढा TNEI कमी असणार. दॅट मीन टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ. ओके. अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस inside the body. Sorry. Charges inside the closed surface. ठीक आहे. तो जो क्लोज्ड सरफेस घेतलाय, क्लोज्ड बॉडी जी घेतली, त्याच्या आतमध्ये असणाऱ्या चार्जेसच्या संख्येवरती. ओके. अल्जेब्रिक सम असं का म्हणलंय आपण? कारण चार्जेस जे ते पॉझिटिव्ह मधनं बाहेर पडतात तर निगेटिव्ह मध्ये आत येतात. त्यामुळे एखाद्या सपोज क्लोज्ड सरफेस मध्ये 10 कुलमचा पॉझिटिव्ह चार्ज फॉर एक्झाम्पल बरं का, प्लस 10 कुलम अँड मायनस 10 कुलमचे जे चार्ज ठेवले एकमेकाच्या जवळ, तर काय होईल? प्लस 10 कुलम मधनं चार्जेस बाहेर पडतील, लाईन्स बाहेर पडतील आणि दे गोज टू मायनस क्यू. मायनस 10 कुलम चार्ज कडे ओव्हरऑल इफेक्ट काय होईल? 0. पण त्या क्लोज्ड सरफेस मधनं बाहेर काहीच नाही पडणार. कळते ना सगळ्यांना? ओके. सोपं आहे. त्यामुळं इथं आपण अल्जेब्रिक सम हा शब्द वापरला. सपोज ही एक क्लोज्ड बॉडी आहे, याच्यामध्ये प्लस 4 कुलमचा चार्ज आहे, म्हणजे किती लाईन्स बाहेर पडतील फॅराडेच्या म्हणण्यानुसार? फॉर एक्झाम्पल 4 लाईन्स बाहेर पडतील. पण ऍट द सेम टाइम देर इज अ मायनस 4 कुलम चार्ज. सो व्हॉट एव्हर द चार्ज लाईन्स पासिंग फ्रॉम दी प्लस 4 चार्ज विल गोज टू मायनस 4 चार्ज. त्यामुळे आतल्या आत सगळे चार्जेस संपून जातील, बाहेर काहीच नाही पडणार. सो बाहेर पडण्यासाठी काय पाहिजे? प्लस 5 कुलमचा चार्ज पाहिजे आणि मायनस 3 कुलमचा. म्हणजे किती लाईन्स बाहेर पडतील याच्यातनं? 2. बरोबर आहे ना? 5 लाईन्स बाहेर पडल्या तर 3 लाईन आतमध्ये येतील ना. ओव्हरऑल इफेक्ट किती होईल? 2 होईल. दॅट्स वाय वी यूज द वर्ड अल्जेब्रिक सम. म्हणून शब्द काय वापरला आपण? अल्जेब्रिक सम असा शब्द वापरला. ओके. दॅट्स वाय. नाउ सी हिअर. दिस लॉ मॅथमॅटिकली कॅन बी रिटन ॲज TNEI. TNEI is equal to summation of Q and mathematically TNEI is equal to आपण बघितलंय किती असतं हे? इप्सिलॉन नॉट किंवा इप्सिलॉन म्हणा, इप्सिलॉन E cos of theta ds is equal to summation of Q. Okay, here epsilon is equal to epsilon naught K and this is the mathematical statement of Gauss theorem. आणि ते फक्त आपल्याला आता काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे. सो वी हॅव टू प्रूव्ह दिस गॉस थेरम. कळतंय? गॉस थेरमचं हे स्टेटमेंट आहे. दिस इज अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ गॉस थेरम. अँड नाऊ वी हॅव टू व्हॉट? वी हॅव टू प्रूव्ह दिस मॅथमॅटिकल स्टेटमेंट. आपलं हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. काय साहित्य लागेल सांगा?
हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट प्रूव्ह करायचं असेल तर साहित्य काय लागेल? हा पटकन सांगा, हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट प्रूव्ह करायचं असेल तर साहित्य काय लागणार? दिसते की गॉस थेरमचं स्टेटमेंटच वाचा ना, तेच तुम्हाला साहित्य पुरवेल. व्हॉट टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, ओके, दॅट वी हॅव टू फाइंड आउट, डझंट मॅटर. ओव्हर ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप, सो व्हॉट वी रिक्वायर्ड ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप. सो पहिली गोष्ट काय लागणार? क्लोज्ड सरफेस घ्या ऑफ एनी शेप. सो लिहूया आपण, कन्सिडर ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप. कुठल्याही आकाराचा घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, कंटेन्स काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये, मात्र त्या सरफेसच्या आतमध्ये असायला काय पाहिजे? कंटेन्स ए चार्ज. ठीक आहे, एकच चार्ज घेऊया सध्या आपण, कंटेन्स ए चार्ज प्लस क्यू. ओके, क्यू नावाचा चार्ज घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप. यू आर फ्री टू ड्रॉ एनी सरफेस, बट दी सरफेस शुड बी क्लोज्ड. कुठलाही सरफेस घ्या, कुठल्याही आकाराचा, डझंट मॅटर, त्याच्या आकारामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. सो वी कन्सिडर हिअर अ चार्ज क्यू ॲट पॉइंट ओ. या ओ नावाच्या पॉइंटला आपण काय घेतलाय? चार्ज घेतलाय. नाउ याच्यातून काय बाहेर पडतील? लाईन्स बाहेर पडतील, बरोबर आहे ना? काय बाहेर पडणार आहेत? लाईन्स बाहेर पडतील. फॉर एक्झाम्पल, दिस लाईन डज नॉट पास नॉर्मली टू द सरफेस. ही सरफेसला नॉर्मली पास होणार नाही असं कन्सिडर करूया आपण. दिस इज, वी कॅन सी ई, अँड दिस लाईन्स पासेस सम विथ सम अँगल विथ द नॉर्मल. ओके, सरफेसचा जो नॉर्मल आहे त्याच्याशी लाईन काय करते? सम अँगल तयार करते असं कन्सिडर करूया आपण. नाऊ वी हॅव टू कन्सिडर अ व्हेरी स्मॉल एरिया, बिकॉज मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये बघितलं आपण, इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेण्यासाठी काय करायला लागेल? आपल्याला छोटासा पार्ट कन्सिडर करायला लागेल. सो वी कन्सिडर हिअर अ व्हेरी स्मॉल सरफेस एरिया ds. मी हे लिहित नाही इथं, बराच वेळ लागेल त्यासाठी. सो जस्ट कन्सिडर दॅट. ओके, आय विल सेंड यू दॅट नोट्स वाया व्हॉट्सअप. ओके, व्हॉट्सअपला मी त्या नोट्स, आणि इथं थोडंसं दिसत पण नाही ना नीट, त्यामुळे मी हे परत लिहितो, मी प्रिपेअर करतो नोट्स, आणि मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करतो. जर ज्यांना आत्ता लिहिता येणं शक्य असेल त्यांनी आत्ता सोबत लिहा माझ्या, अदरवाईज आय विल शेअर दॅट, डझंट मॅटर. नाउ सो वी कन्सिडर हिअर अ चार्ज क्यू, वी कन्सिडर द सरफेस ds. का सरफेस आपण घेतलाय? बिकॉज वी हॅव टू इंटिग्रेट दॅट पार्ट. सो दिस स्मॉल एरिया हॅव्हिंग दिस स्मॉल सरफेस हॅव्हिंग एरिया ds. ठीक आहे, त्याचा एरिया ds इतका आहे. नाऊ आपण एक काम करूया, या चार्ज पासून डिस्टन्स पण आपल्याला हवाय. डिस्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. सो वी फाइंड आउट दॅट डिस्टन्स, अँड दॅट डिस्टन्स इज नथिंग बट द r. But if we join the charge to the outer edge of this surface, आपोआपच इथं काय तयार झाल्यासारखा वाटतो आपल्याला? एक कोन तयार झाल्यासारखा वाटतो ना, शंकू सारखा गोष्ट मिळते आपल्याला. सपोज द सॉलिड अँगल ऑफ दॅट पार्ट, जो कोन आहे तो, त्याचा सॉलिड अँगल किती असतो? हा सॉलिड अँगल मी इथंच लिहितो बरं का, खरं तर बाजूला यायला पाहिजे होतं, पण आय विल राईट हिअर. व्हॉट इज सॉलिड अँगल हिअर? विच इज इक्वल टू 4π. माहिती आहे ना सॉलिड अँगल किती असतो कोनचा? 4π. सो विच इज नथिंग बट अ सरफेस एरिया ऑफ दॅट कोन ऑल्सो इन टर्म्स ऑफ अँगल. नाउ आपण एक छोटंसं काम करूयात. लेट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, वी नो दॅट. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? ऑलरेडी आपण काल बघितला होता, की लास्ट लेक्चरला बघितला होता. बिफोर दॅट काही या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आर इज द डिस्टन्स फ्रॉम वगैरे वगैरे, क्यू इज द चार्ज, आणि इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर, ds इज द सरफेस एरिया वगैरे वगैरे, हे सगळं आपण बाजूला लिहूयात, पण आता लिहायला नकोत आपल्याला. ओके, फेअर नोट्स आपण ते लिहूयात. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो एनीवन टेल मी व्हॉट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? व्हॉट इज मॅथमॅटिकल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? ऑलरेडी आपण फाइंड आउट केला होता, आता आल्यानंतर आपण ते रिवाइज पण केला. व्हॉट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? सो यू मे टेल मी व्हॉट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? किती आहे? इट इज 1/4πε. ओके, इथं मी इप्सिलॉन नॉट के लिहिलं होतं. ओके, बट दिस इप्सिलॉन नॉट के विच इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अन इप्सिलॉन, याला आपण इप्सिलॉन म्हणू शकतो. ओके, सो काय झालं हे? 1/4πε व्हॉट? क्यू अपॉन आर स्क्वेअर ना, क्यू अपॉन काय येतं? आर स्क्वेअर. सो दिस इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके, now we will find out total normal electric induction. Suppose this is equation number 1. Okay, what is total normal electric induction? TNA ची व्हॅल्यू आपण शोधली होती लास्ट लेक्चरला, किती असते? इथं लिहिली आपण ही. TNA ची मॅथमॅटिकल व्हॅल्यू किती असते? इट इज इंटिग्रेशन ऑफ इप्सिलॉन ई cos of theta into ds. Okay, is it correct? Suppose this is equation number 2. So we will do one thing, we will put equation 1 into equation 2.
So when we put equation 1 into equation 2, the formula for total normal electric induction is काय मिळतो? Just put that value. Okay, काय मिळायला लागेल? It is integration of epsilon as it is. Each value काय आहे? It is 1 upon 4 pi epsilon q into r square into cos of theta into ds. Is it correct? Now this epsilon goes cancel out. ठीक आहे, दोन्ही गोष्टी कॅन्सल होतील. काय कॉन्स्टंट आहे? We know the mathematical part of the integration. कुणाचं इंटिग्रेशन घेता येत नाही आपल्याला? कॉन्स्टंटचं. सो वी हॅव टू टेक आउट कॉन्स्टंट्स फ्रॉम द इंटिग्रेशन साइन और फ्रॉम इंटिग्रेशन म्हणूया आपण. कोण कोण कॉन्स्टंट आहे याच्यात? चार्ज कॉन्स्टंट आहे, तो नाही बदलणार. 4 पाय कॉन्स्टंट आहे. ओके, सो ते आपण बाहेर घेऊयात. क्यू अपॉन 4 पाय बाहेर घेऊयात. बाकी काही कॉन्स्टंट नाही आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. काय बदलू शकतं? न्यूमरेटरला कॉस थिटा इंटू डीएस डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे आर तुम्ही बदलू शकता, हा अँगल तुम्ही बदलू शकता, हा सरफेस एरिया बदलू शकता, छोटा मोठा किती घेऊ शकता. सो दिस मे बी चेंज. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. बट व्हॉट इज दिस इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ थीटा डीएस बाय आर स्क्वेअर? व्हॉट इज दिस? हे काय आहे? मेनी पीपल्स from you are have mathematical background, so they people know that what is integration of cos of theta ds by r square. So that is, this is the solid angle covered by that surface. ओके, आणि सॉलिड अँगल मगाशी सांगितलं तुम्हाला, हा सॉलिड अँगल आहे इथं त्या कोनचा, शंकूचा, आणि तो किती असतो मॅथमॅटिकली? 2 पाय और 4 पाय. just see, there is a solid angle. Yes, it is 4 pi. So cos of theta ds by ds divided by r square is the 4 pi. आणि मग जरी मी इथं 4 pi ची व्हॅल्यू पुटअप केली तर बघा मी इथं लिहितो TNAI is equal to q upon 4 pi into all this is nothing but the 4 pi. So this 4 pi get cancel. And if you 4 pi get cancel, the TNEI is equal to किती मिळायला लागेल? Okay. Total normal electric induction is equal to काय मिळायला लागेल? Q. So TNA is equal to काय मिळतं? Q. So this is, we can say TNA is equal to Q. ओके, नाउ चार्ज किती आतमध्ये? एक चार्ज आहे. जर मोर दॅन 1 चार्जेस असतील तर मात्र चार्जेसची काय करायला लागली असते आपल्याला? बेरीज. इफ देर आर n charges like Q1, Q2 and so on inside closed surface, देन TNEI किती मिळाला असता? एकच चार्ज आहे म्हणून क्यू मिळाला. भरपूर चार्ज असते की नाही, 2, 3, 4, 5 वगैरे, तर काय मिळालं असतं आपल्याला? Q1 प्लस Q2 प्लस Q3 अँड सो ऑन. दॅट मीन TNEI इज इक्वल टू किती मिळायला लागेल? इट इज समेशन ऑफ Q. दिस इज द समेशन ऑफ Q अँड दिस इज द प्रूफ. दिस इज द प्रूफ ऑफ गॉस थेरम. हे गॉस थेरमचं काय मिळतं आपल्याला? प्रूफ मिळतं. ओके, सो हिअर वी स्टडीड द गॉस थेरम अँड इट्स प्रूफ. गॉस थेरम काय सांगतो की एखाद्या क्लोज्ड सरफेस मधून बाहेर पडणाऱ्या चार्जेसची संख्या, सॉरी लाईनची संख्या ही चार्जेसच्या बेरजेवरती अवलंबून असते. The total normal electric induction over a closed surface of any shape is equal to sum of the charges present inside the body. This is very simple. Now, what is the use of Gauss theorem? Application काय आहे Gauss theorem चा? Application of Gauss theorem. कोणी सांगेल what is the application of Gauss theorem? Gauss theorem चा application काय आहे? Gauss theorem चा application काय आहे? सगळ्यांच्याकडे तुमच्याकडे नेट पॅक आहे ना सफिशियंट? अरे जे प्रेझेंट आहे त्यांच्याकडे नेट पॅक आहे का सफिशियंट? मग एक काम करूया, आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात. ठीक आहे, परत मी दुसरी लिंक देतो तुम्हाला. काय होतंय की आय एम ट्राइंग टू रेकॉर्ड ऑल दिस थिंग्स. मी थोडं रेकॉर्ड पण करतोय, म्हणजे तुम्हाला जे कोणी आज ऍबसेंट असतील लेक्चरला त्यांना हे मला पाठवता येईल ग्रुपवरती. तर ते रेकॉर्डिंग फार वेळ होत नाही, थोड्या वेळचं रेकॉर्डिंग होतं. त्यामुळे मी काय करतो, मी तुम्हाला परत एक दुसरी लिंक पाठवतो.
विदिन 5 मिनिट्स, 5 मिनिटांमध्ये. आणि 5 मिनिटांमध्ये तुम्ही मध्ये परत जॉईन व्हायचंय तुम्हाला सगळ्यांना. चला, आता आपल्याला गॉस थेरम जो आहे तो बघितला होता. गॉस थेरम मीन्स व्हॉट? इट इज दी give relation between the lines passing from that particular surface from the charge with the number of charges present in the surface or inside the surface. त्यांच्यामध्ये रिलेशन दाखवण्यासाठी हा लॉ वापरलाय. पण हा गॉस थेरम जो आहे त्याचं एक ऍप्लिकेशन आहे. गॉस थेरम इज युज्ड टू डिटरमाइन द मेन ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम इज युज्ड टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. त्याचं मेन काम आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी शोधणं. कारण बघितलं तुम्ही, जर हा गॉस थेरम बघितलं तर याच्यात काय मॅथमॅटिकली इंटिग्रेशन ऑफ इप्सिलॉन ई कॉस ऑफ थीटा डीएस इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू आहे. क्यू मीन्स चार्जेस इनसाइड द बॉडी, जे आपल्याला कदाचित माहिती असतात, आणि ते शोधण्यासाठी आपण एवढं सगळं करणार नाही. ते शोधण्याच्या वेगळ्या टेक्निक्स आहेत. वी आर नॉट युझिंग गॉस थेरम फॉर दॅट. डीएस मीन्स सरफेस एरिया, कॉस थीटा मीन्स अँगल जो आहे तो, इप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी विच इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, आणि हे काय शोधण्यासाठी आपण गॉस थेरमचा वापर करण्याची शक्यता नाही आहे. सो गॉस थेरम वापरण्यासाठी आपण काय वापरू शकतो? गॉस थेरमचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो? टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग दी गॉस थेरम. ठीक आहे. सो दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. आणि आपल्याला त्याच्यामध्ये 3 फाइंड आउट करायच्यात. गॉस थेरम इज यूज टू डिटरमाइन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आपल्याला साधारणतः इंटेन्सिटी शोधायच्या आउटसाइडला एकदा आपण घेणार आहोत चार्ज्ड स्फिअर. एखादा चार्ज स्फिअर घेतला तर त्याच्या बाहेर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते? सिलेंडर घेतलं तर त्याच्या बाहेर किती इंटेन्सिटी असते? एखादा प्लेन लॅमिना घेतला तर त्याच्या बाहेर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते? लाईक दिस. एक ऍप्लिकेशन फक्त आता आपण बघूयात अँड देन वी विल स्टॉप. ओके, चार्ज स्फिअर आपलं घ्यायचं. सो फॉर दॅट वी कन्सिडर हिअर अ स्फिअर ए. आपण ए नावाचा स्फिअर घेतला. दिस इज अ स्फिअर हॅव्हिंग रेडियस सपोज कॅपिटल आर. याचे रेडियस किती आहे? कॅपिटल आर इतकी रेडियस आहे. पण हा स्फिअर झाला फक्त. जर याला चार्ज स्फिअर करायचं असेल तर वी हॅव टू पुट चार्जेस ओव्हर दी सरफेस. आपण याच्या सरफेसवरती चार्जेस ठेवूयात. द टोटल चार्जेस प्रेझेंट इनसाइड द बॉडी इज क्यू. टोटल चार्जेस किती आहेत त्याच्यामध्ये? क्यू इतके चार्जेस आहेत विच आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर दी सरफेस ऑफ स्फिअर. त्या स्फिअरच्या सगळ्या बाजूला सारख्याच प्रमाणामध्ये आपण चार्जेस हे जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट केले. द टोटल चार्जेस ओव्हर द सरफेस इज क्यू. हाऊ मेनी टोटल charges are there? They are q. And now we have to find out electric intensity due to these charges. या चार्जेस मुळे तयार होणारी इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. कुठं फाइंड आउट करायची? ऑलरेडी आपण ऍप्लिकेशन मध्ये बघितलंय. गॉस थेरम इज युज्ड टू डिटरमाइन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड दॅट बॉडी. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर अ पॉइंट विच इज आउटसाइड द बॉडी और आउटसाइड द सरफेस or outside the sphere, and this point is called as a P. So P is very far from that surface, which is very far from the center of that sphere. Suppose it is at a distance of small r. किती अंतरावरती हा P नावाचा पॉइंट R? कुणाच्या बाहेर झाला हा P नावाचा पॉइंट? कुणाच्या बाहेर झाला? इट इज आउटसाइड दी चार्ज्ड स्फिअर. अँड नाऊ वी हॅव टू फाइंड आउट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट P विच इज ड्यू टू दिस चार्जेस. तर या चार्जेसमुळे तयार झालेली इंटेन्सिटी P नावाच्या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. सो हाऊ टू फाइंड आउट? We know that intensity is the what? Intensity is the force experienced by the charge. So the point P experience the force of this charge, this charge, this charge, this, and so many charges are there. So या सगळ्या चार्जेसचा फोर्स जाणवेल ना तो P ला, तो किती जाणवेल तो आपल्याला शोधायचा आहे. तो आपल्याला शोधायचा आहे. P नावाच्या ठिकाणी या सगळ्या चार्जेसमुळे किती इंटेन्सिटी तयार होईल, किती फोर्स तयार होईल. ठीक आहे, तो शोधायचा आहे. P ला किती फोर्स जाणवायला लागेल. मुलं काही असतील आपल्या लेक्चरला, समजा तुमच्या गल्लीतल्या तुमच्या नाही शेजारच्या गल्लीतल्या एखाद्या मुलग्याला तुम्ही मारधाड करून आलाय है ना, त्याची कळ काढून आलात, तर त्या गल्लीतली पोरं येतात ना आपल्या गल्लीच्या तोंडाला, ते दिसली 10, 15, 20, 25 मुलं की त्या मुलांना बघितलं की आपल्याला काय जाणवते, त्यांचे काय जाणवते. हा, त्यांनी राग आणला, त्यांना राग आला ना, त्यांची तुम्ही कळ काढून आलाय, त्यांना सगळ्यांना मुलांना राग आलाय, आणि तो राग तुम्हाला इथं जाणवायला लागतो ना, लांबून सुद्धा जाणवतोय की नाही, लांब असताना सुद्धा जाणवते. ती जवळ आली तर काय होईल माहित नाही आपल्याला, बट वी एक्सपिरियन्स दॅट फोर्स अँड दिस फोर्स इज नथिंग बट द इंटेन्सिटी बिकॉज ऑफ ऑल द चार्जेस. तर या सगळ्या चार्जेस मुळे काय तयार होणार,
या सगळ्या चार्जेसमुळे तयार होईल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि तो या पी नावाच्या ठिकाणी या चार्ज, इथं जर चार्ज असेल तर त्याला जाणवेल. तो किती जाणवेल ते शोधायचं आपल्याला मॅथमॅटिकली. वी हॅव टू फाइंड आउट द फोर्स ऑफ ऑल these चार्जेस experienced at पॉइंट पी नावाच्या पॉइंटला, अँड दिस इज कलेक्टिव्हली कॉल्ड एज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. त्याला थोडक्यात आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतो. तर ती शोधायची आपल्याला. सांगा कशी शोधायची? अरे काय फार काही करायचं नाही आहे, टायटल वाचायचं. काय सांगतं टायटल? गॉस थेरम इज युज्ड. गॉस थेरम यूज होतो काय करण्यासाठी? टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे कुणाचा यूज करायचा? गॉस थेरमचा. सो सिम्पली यूज द गॉस थेरम टू फाइंड आउट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. व्हॉट द गॉस थेरम सेड? म्हणजे इथं पी नावाच्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी शोधायची असेल या चार्जेसमुळे तयार झालेली, तर गॉस थेरम वापरायचा, बाकी काहीच नाही करायचं. ठीक आहे, फार डोक्याला ताण नाही द्यायचा. जस्ट यूज द गॉस थेरम. बट व्हॉट द गॉस थेरम सेज? काय सांगतो गॉस थेरम? Gauss theorem says that the total normal electric induction over a closed surface of any shape is equal to, yes, is equal to algebraic sum of the charges present inside the closed surface. ठीक आहे, चार्जेस कुठं पाहिजे? तिथं दिसतंय की नाही चार्जेस कुठं आहेत? बॉडीच्या बाहेर आहेत का बॉडीच्या आतमध्ये आहेत? बॉडीच्या आतमध्ये. आणि इथं चार्जेस कुठं आहेत? इथं चार्जेस कुठे आहेत? बॉडीच्या बाहेर आहेत. सो बॉडीच्या बाहेर चार्जेस असतील तर गॉस थेरम वापरता येईल का? बॉडीच्या बाहेर चार्जेस असतील तर गॉस थेरम वापरता येईल का? नाही वापरता येणार. गॉस थेरमची कंडिशनच आहे, द चार्जेस शुड बी इनसाइड द बॉडी. हा, त्या क्लोज बॉडीच्या आतमध्ये चार्जेस पाहिजे. इथं तर आउटसाइडला आहेत. आउटसाइडला काय? बिकॉज इट इज अ चार्ज सरफेस. त्याच्या सरफेसवरती, स्फिअरवरती आहे ना, स्फिअरच्या सरफेसवरती चार्जेस ठेवले तर तो चार्ज होईल. दॅट इज कॉल्ड एज अ चार्ज स्फिअर. ना? सो दिस इज द प्रॉब्लेम. आता काय करायचं? सोल्युशन कसं काढायचं? सो वी ऑल हॅव मॅथमॅटिकल माइंड आहे ना, गणिताचं थोडं तरी आपल्याला ज्ञान, गणिताची बुद्धी ना. तर काय करूया आपण? तर ह्या चार्जेसना आत घेण्यासाठी काय करा? स्मॉल आर इतक्या रेडियस असणार अनदर स्फिअर ड्रॉ करा. सो ड्रॉ अनदर स्फिअर. सपोज दिस स्फिअर इज कॉल्ड एज अ बी हॅव्हिंग रेडियस स्मॉल आर. ओके, सेंटर घेतलाय. परत आपण ओ. जर आपण या एच्या भोवती आर इतक्या रेडियसने एक स्फिअर ड्रॉ केला तर आपोआपच चार्जेस काय होतील? दे विल बिकम इनसाइड द बॉडी. ठीक आहे, ते आता इनसाइड द बॉडी होऊन जातील है ना. सो ऑल चार्जेस आर द इनसाइड द बॉडी. नाउ यू आर फ्री टू यूज द गॉस थेरम. आता काही गॉस थेरमला ऑब्जेक्शन नाही आहे. व्हॉट द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ गॉस थेरम? एप्सिलॉन ई cos of theta ds is equal to summation of charges q. So how many charges are there? आतमध्ये सगळे मिळून चार्जेस किती आहेत? q. म्हणजे समेशन ऑफ q किती आलं? q आलं. सगळे मिळून चार्जेस q आहेत. ओके, कुणाचं इंटिग्रेशन घेता येणार नाही बाय रूल. कॉन्स्टंट आहे. कोण कोण कॉन्स्टंट असतं? इप्सिलॉन इज कॉन्स्टंट, e इज कॉन्स्टंट. व्हॉट अबाउट कॉस थिटा? या एखाद्या चार्ज मधनं बाहेर पडणारी जी रेषा आहे विच इज पासिंग नॉर्मली टू द सरफेस ना, कारण ही काय आहे? दिस इज नथिंग बट द रेडियस. आणि रेडियस ही स्फिअरला कशी असते? परपेंडिक्युलर असते. परपेंडिक्युलर मीन्स नॉर्मल. पाहिजे होती नॉर्मल. बघा, अँगल म्हणजे काय? अँगल म्हणजे नॉर्मलनी आपल्या लाईनशी केलेला अँगल, परपेंडिक्युलर रेषेनी आपल्या लाईनशी केलेला अँगल. समजा आपली लाईनच परपेंडिक्युलर वरती आली तर, लाईनच ही अशी आली तर, हा, कुणी कुणाशी केलेला अँगल? हे जे निळ्या कलरचं हे दिसते ना टोपण, ते टोपण म्हणजे परपेंडिक्युलर रेषा आहे सरफेसला. आणि आपली लाईन म्हणजे हा जो पोपटी कलरचा पेन दिसतोय ना तो, ती कशी पास झाली सरफेसला? सरफेसच्या नॉर्मलला परपेंडिक्युलर. कल्पना करा ती जर या नॉर्मल सारखी पास झाली तर काय होईल? किती अँगल होईल दोघांच्या आत? व्हॉइस इज नॉट क्लिअर. अरे लेक्चर संपताना तुम्ही सांगायला लागले आता. व्हॉट वी कॅन डू राईट नाऊ? थोडा तरी आवाज येतोय का? मग कुणाला आवाज ऐकायला नाही नीट? बट ठीक आहे, थोडं काय हा डिस्टर्बन्स असेल. आय डोंट नो व्हॉट इज द बेसिक रिझन बिहाइंड इट. नेटवर्क तर आहे फुल्ल. तुम्ही तुमचं नेटवर्क व्यवस्थित आहे का बघा. काही जणांना आवाज ऐकायला जातो, काही जणांना ऐकायला जात नसेल. ज्यांना ऐकायला जात नाही त्यांनी नेटवर्क चेक करा, कारण माझ्याकडे नेटवर्क खराब असतं तर कुणालाच आवाज गेला नसता. आपण बऱ्याच जणांना जातोय. अदरवाईज आय विल शेअर दॅट रेकॉर्डिंग. होपफुली हे रेकॉर्ड होईल असं वाटतंय मला. जर रेकॉर्ड झालं तर आय विल शेअर दॅट रेकॉर्डिंग. यू कॅन चेक आउट ॲज पर युअर टाईम.
ओके, बाकीच्या जरा मुलांनी इकडे लक्ष द्या, कारण आता आपल्याला ते काय हा इश्यू तर नाही सोडवता येणार इफ देर इज इश्यू ऑफ नेटवर्किंग. ओके, नाऊ सी हिअर, कशी पास व्हायला पाहिजे होती रेषा? परपेंडिक्युलर पास व्हायला पाहिजे होती. आपल्या या प्रूफच्या वेळात कशी पास झाली? तिरकी पास झाली, म्हणून तुम्हाला अँगल किती सापडला इथं? थीटा. बट इफ दिस लाईन पासेस नॉर्मली, देन व्हॉट इज अँगल? अँगल बिटवीन नॉर्मल अँड द लाईन इज 0. दोघे एकमेकावरती येतील ना. द अँगल बिकम्स 0. हिअर अँगल इज व्हॉट? 0. आणि कॉस 0 इज इक्वल टू 1. सो कॉस थीटा लिहायची गरजच नाही. सो ओनली काय मिळतं आपला? इंटिग्रेशन ऑफ डीएस. बट व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ डीएस? इंटिग्रेशन मीन्स व्हॉट? टोटल. इंटिग्रेशन याचा अर्थ काय होतो? टोटल होतो. व्हॉट टोटल? डीएस मीन्स सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर. किती आहे टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर? हा, किती आहे? स्पियरचा सरफेस एरिया किती असतो? 4πr². सर्कलचा πr² असतो ना, स्पियरचा 4πr² असतो, बिकॉज इट हॅव ऑल डायरेक्शन्स. ओके, सो हे पुट केलं तर काय मिळायला लागतं? इप्सिलॉन ई 4πr² इज इक्वल टू क्यू. आपल्याला शोधायचं होतं ई. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ई? इट इज क्यू अपॉन 4π this epsilon into r², and this is the electric intensity outside the sphere. एखाद्या स्पियरच्या बाहेर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते? that much. It is the total charges inside स्पियर बी. त्या बी नावाच्या स्पियरच्या आतमध्ये असणार आहे किंवा एच्या बाहेर. ओके, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे? इट इज क्यू अपॉन 4π इप्सिलॉन r². ओके, इज इट क्लिअर? हे कळलंय सगळ्यांना? तुम्हाला हे फोटो पाठवून देतो याचे. हा एक पहिलं ऍप्लिकेशन बघितलं आपण. अशीच 2 ऍप्लिकेशन बघितले की हा बराचसा पार्ट जो आहे तो या सगळ्या सिरीज मधला संपतो. डू वन थिंग, आपण एक काम करूया. बराच वेळ झाला आपला, मोर दॅन 40 minutes. सो वी हॅव टू स्टॉप हिअर. रिमेनिंग वी विल सी ॲट नेक्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चरला आपण हेच जे आहे गॉस थेरम आणि त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते परत आपण कंटिन्यू करूयात. ओके, सो फॉर टुडे वी विल स्टॉप. होपफुली इफ द रेकॉर्ड झाला असेल तर आय विल शेअर दॅट ऑन माय यूट्यूब चॅनल. शीतल वनाळकर हे यूट्यूब चॅनल आहे एक माझं, ज्याच्यावरती मी काही फिजिक्स रिलेटेड काही लेक्चर्स जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. तुम्हाला ज्या वाटतील बऱ्यापैकी यू कॅन गो टू यूट्यूब अँड सर्च फॉर शीतल वनाळकर, अँड त्याच्यामध्ये काही टॉपिक जे आहेत त्याच्या व्हिडिओ ऑडिओ त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. यू कॅन सबस्क्राईब दॅट यूट्यूब चॅनल, सो नोटिफिकेशन मिळत राहतील तुम्हाला अँड न्यू व्हिडिओ त्याच्यावरती मी अपलोड करत राहीन. होपफुली हा जर व्हिडिओ रेकॉर्ड झाला असेल हा आणि अगोदरचा, तर मी तो त्याच्यावरती परत अपलोड करतो. हां, जर एखादी शक्य असेल तर लिंक जी आहे त्या यूट्यूब चॅनलची ती मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या शेअर करतो. ठीक आहे, सो फॉर टुडे वी विल स्टॉप हिअर. रिमेनिंग वी विल सी ॲट नेक्स्ट लेक्चर. ओके, सो वी विल स्टॉप.